तो जेवायला आला की तुम्हाला इतकी बेकार खोड असते ना, जेवायला आला ना घास घातला की ही रडायला लागते. आमचं तर बाई घरात कोणी ऐकतच नाही. ज्या बाईला नवराच किंमत देत नाही तिच्या घरची काय किंमत करणार आहे. त्याला असं वाटतं काय आबुदे आली मी घरी आलो. 4-2 घंटे तिकडं वाड्यात बसला असतं तर बरं झालं असतं. तो म्हणतो कामू रडायली, तो तोंडाने सांग ना झालं काय. मी एवढा राब राबवतो तुमच्यासाठी तू रडतीस. ती म्हणती कशाला विचारता आता सांग ना, रडती तर सांग ना नेमकं झालं काय. तुम्ही कुठं ऐकता काय, तू सांगितलं तर कळन ना मला. झालं काय. जेवता ताट बिचारा बाजूला सांगतो सारतो. ती म्हणती त्या धाकल्याच्या बायकोला सांगायला गेले दारात झाडून काढून सडा टाक. माझ्या अंगावर धावून आला तो बायकोसाठी. त्याला काही कळतं का, मोठी भाऊजाई आईच्या ठिकाणी असती, माझ्या अंगावर धावून आला तो. त्याला काही लाज आहे का. त्याला असा राग येतो का नाही. तो जेवता ताट बाजूला सारतो, ताटावून उठतो आणि भावाला ललकारतो, ई बाहेर. मला खरं सांगा हे सगळं कोण करतं ग माया हो. मी खोटं बोलत असेल तर चालू कथेत आपल्याला गोळी घालायची, पण मी खरं बोलत असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल. हे सगळं कोण करतं. माझी विनंती असेल, घरातली भांडणं घरात, बायकातली भांडणं बायकात मिटून टाकत जा. बायकांची भांडणं पुरुषापर्यंत नाही गेली पाहिजे. कारण घरातल्या करत्या धरत्या पुरुषाने समाजासाठी काहीतरी करावं असं जर वाटत असेल तर तो करता धरता पुरुष तुम्ही असा मोकळा ठेवा. घरचं टेन्शन त्याच्या डोक्यात घालू नका. तुम्ही नेमकं असं करता, हिनं भांडायचं त्याने भांडायचं, हिने भांडायचं त्याने भांडायचं. एकीकडं आई एकीकडं बायको. एकीने जग दाखवलं, एकीनं जग सोडलं आपल्यासाठी. आपल्या भांडणात त्याचा असा सँडविच होऊन जातो ना बिचाऱ्याचा. तुम्ही ऊसाचा रस पिलात का. कारंजा गाडगे मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढे. बोला राव मोकळे. ऊसाचा रस पिलेन तुम्ही. त्या ऊसाचा रस काढायला एक चारखा असतो, त्याला 2 चाकं असतात. वरचं चाक म्हणजे सासू, खालचं चाक म्हणजे सून. मध्ये घातला जातो हा 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 यालाच हाऊस म्हणतात. नुसता घातला जात नाही. पिळू 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 जवळ त्याच्या चिवट्या होत नाही तवर त्याला मोकळ सोडित नाही, सुट्टीत नाही बिचाऱ्याला. आतापर्यंत जेवढ्या पुरुषांनी समाजासाठी काहीतरी केलं, समजायचं त्यांच्या घरच्या महिला समंजस होत्या म्हणून ते पुरुष घरात न गुंतता समाजासाठी काहीतरी करू शकले. घरच्या भांडणामध्ये गुंतून ठेवू नका पुरुष मंडळीला. आणि काहींना असतो पहा अभिमान, असते काहींना घमेंड असतो, काहींना इगो गर्व असतो, काहींना ॲटिट्यूड. बऱ्याच जणाला असं वाटतं आपल्यासारखा विद्वानच कोणी नाही. माहे इतका अभ्यासच कोणाचा नाही. एक वायर कट केली ना त्या पांडुरंगाने, मेन वायर, रस्त्याने रिकाम्या बिसलेऱ्या, सुतळीचे तोडे, कुरकुरेचे पाकिट रिकामी गोळा करत फिरताल. सत्ता त्याची परमात्म्याची. बऱ्याच जणांना घमेंड असते, आपल्यात एकदम ताकद आहे, आपल्या नादीच कोणी लागत नाही. लोकांना वाटतं कशाला आडमोठ ह्याच्या नादी लागाव. त्याला वाटतं आपण हिंद केसरी महाराष्ट्र केसरी, माझ्यासारखी ताकदच कुणाची नाही. देवाच्या मनात आलं ना, एक पॅरेलिसिस झाला ना, पॅरेलिसिसचा झटका, देवाचा खटका कळेल तुला. रिकामी कपशी हाताने उचलता येणार नाही. घमेंड करताय कशाची. बऱ्याच जणांना घमेंड असते सत्तेची. मी आमकान मी धमकान मी आमदारन मी खासदारन मी. 5 वर्षांनी कुत्र विचारित नाही मग एकदा खुर्ची खाली झाल्यानंतर. बऱ्याच जणांना घमेंड असते मी म्हणजे अण्णा घरातला. कोणी असेल तर कृपया माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. मी अण्णा, मला आमकं घाबरतं, तमकं घाबरतं, धमकं घाबरतं. एकदा 70-80 वर्षाचा झालात ना, कोपऱ्यातली भोकाडी होऊन बसशील. मग ती लेकरू रडायला लागलं की सुनबाई म्हणती गप रडू नको, कोपऱ्यात भोकाडी, गप रडू नको, कोपऱ्यात भोकाडी. 100 एकरची भोकाडी कोपऱ्यात गपचूप बसलेली असते. कुत्र्याच्या ह्याच्या भाकरी संगच होतात. बऱ्याच जणांना घमेंड असते मी म्हणजे लई सुंदर, आपल्यासारखं देखणंच कोणी नाही. गाडी स्लिप झाली, ऍक्सिडेंट झाला, थोबाडाचा नक्षा बदलून जाईल. प्रत्येकाला घमेंड असते पण पहा तुम्ही, शहराला 1.25 शेर कधीतरी भेटतो. हे कलियुग आहे, इथं जोड तवाच लागतो.
मग प्रत्येक वागताना, प्रत्येक शब्द बोलताना, प्रत्येक वर्तन करताना माणसाचं प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल असावं. इथं आरे केलं कीच कार्य करणारे हजार आहेत. घमेंड इतकी होती हिला. बालमन दुखावलं गेलं. ध्रुव बाळ रडत रडत गेला आपल्या आईकडे. पहा, सात्विक आई कशाला म्हणतात? सुपर मदर. आई कशी असली पाहिजे? मला लहानपणी असं वाईट वाटायचं, ते पुस्तकातली आई इतकी छान असायची ना, खरंच ना. म्हणजे मला सांगायचं काही लक्षात घ्या तुम्ही. मी आईला नेहमी म्हणायची, आई घरी यावं वाटत नाही ग सुट्टीत. आईने विचारलं, का ग बाळा? आई तू घरी नसतीस ना, तू शेतात जातीस. संध्याकाळ होईपर्यंत वाट पाहावी लागते तुझी. घरी यावं वाटत नाही का? जेव्हा वाटत नाही. आई आमच्या पुस्तकातली आई बघ ना, ते लेकरं घरी गेली की नेहमी घरात असते. तेव्हा आईनं सांगितलं, बाळ तुझी आई पुस्तकातली नाही आहे ना, आणि पुस्तकातली आईसारखी जर राहिली तर खायला कोण देईल? सात्विक आई कशी असावी? सुपर मदर. ध्रुव रडत रडत गेला. एखादी आई असती ना, लेकरू रडताना येताना पाहिलं की प्रश्न विचारणाऱ्या आया 3 प्रकारच्या असतात. पहिली, लेकरू रडताना येताना पाहिलं कमराला पदर खोसते, बांगड्या मागं सारते, तू फक्त नाव सांग कोणतीच पोरानं हाणलं तुला. मी चाललेच रणरागिनी गल्लीत गर्जना करायला आणि तिला भांडायला. दुसरी अशी असते, कमराला पदर खवणार, बांगड्या मागं सरणार, पोरग जवळ येणार, अवसानात घेणार, सानकन पहिली त्याच्या कानाखाली लावणार. त्याला म्हणणार, गदड्या लोकाचा मार खाऊन येतो घरी, तुला मारायला जमलं नाही का? ही 2 नंबरची आई. तिसरी सांगू का आता? तिसरी, लेकरू रडताना येताना पाहिलं जवळ जाते, त्याला अंजारते गोंजारते, त्याचे डोळे पुसते. बाळ खेळ म्हणलं की भांडणं होणारच. तुझेच मित्र आहेत ना ते. का मारलं तुला? कुणी मारलं? तुझाच मित्र येतो. आता भांडणं करशील, उद्या त्याच्या ताटात जाऊन जेवशील, त्याच्या घरी जाशील. लेकरांची भांडणं फार मनावर घेत जाऊ नका बरं का. आणि लेकरांच्या भांडणासारखी आतापर्यंत वागलेले चांगले शेजारी कधी तुटू नयेत, फक्त लेकरांच्या भांडणासाठी. जावात भांडणं करी जाऊ नका लेकरांच्या भांडणासाठी. ह्या 3 कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसतात, आपण आपलं परीक्षण करणं. जवळ घेतलं त्याला. बाळ, आई आपल्या छोट्या आईने मारलं ग, मला मांडीवरून ढकललं तिनं. त्यावेळी आई काय म्हणती माहिती? सुनीती नावाच्या आईने हजारो वर्षांपूर्वी भागवतात केलेला उपदेश आपल्या 5 वर्षाच्या बालकाला. ऐका मातांनो, आईनं संस्काराची शिदोरी किती भरभक्कम दिली पाहिजे लेकरांना. हे ऐकून फायदा नाही, परिवर्तनाची कथा ही. 5 वर्षाच्या बालकाला आई म्हणते, ध्रुवा त्या मांडीवर बसायची काय इच्छा व्यक्त करतोस? जी हाडामांसाची बनलेली जी मांडी आज आहे न उद्या नाही. बसायचंच असेल तर परमेश्वराच्या मांडीवर बसायची इच्छा व्यक्त कर. एकदा बसला की पुन्हा दुसऱ्या कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे तुला त्या मांडीवरून खेचण्याची. ऐसी बानी बोलो कि कोई न बोले झूठ, और ऐसी जगह बैठो कि जहां से कोई न बोले उठ. निवडताना अशी जागा निवडायची. हिंमत नाही झाली, 1000 वेळा लोकांनी विचार केला पाहिजे आपल्याकडे बोट करताना. 5 वर्षाच्या बालकाला उपदेश केला, आई कुठं भेटेल ग तो परमेश्वर? वनात भेटेल. तुला जावं लागेल, उपाशी तापाशी त्याच्या नावाचा हंबरडा फोडावा लागेल, त्याला तुला अडवावं लागेल. 5 वर्षाचं वय घेऊन ध्रुव महाराज वनाचा रस्ता धरतात.